आज रविवार होता. सकाळ सकाळ गोट्याचं दार उघडलं, लाईट लावली गोट्याची. रविवार असल्यामुळं कंपनीला सुट्टी असल्यावर सगळी गुरांची कामं खाया गुरं धुवून बिवून घ्यायला लागते. ती मस्तपैकी शेण पाणी काढलं. रात्री गाय वेली होती राधा, मस्त पिल्लू झाली. कालवड तिला जी धार काढायची होती. पिल्लू मस्तपैकी चाटत होती गाय. कमेंटमध्ये तुम्ही त्या पिल्लाचं नाव काय ठेवू ती सांगा. लाडाची गाय आहे. धारबीर काढली. 8 वाजता रानात जायचं होतं औषध माराय. पंप उचलला, गेलो रानात. तितक्यात पोरगं लागलं मागं. म्हणलं पप्पा मला पण यायचं आहे. मग त्याला पण घेतलं. बापांना म्हणलं घ्या रडतंय तर कशाला ठेवताय घरी. थोडं चिकचिक झालती. बाय चालाय घसरत होतं. बापूंना मोर्याला घेतलं खांद्यावर आणि चाललो आम्ही तांदळाच्या पिकावर औषध माराय. मस्तपैकी तांदूळ केला इंद्रायणी. कडेला फाट्यातलं पाणी ओतलं पंपात. पंप चालू करायचा केला. पंप चालू. इंद्रायणी तांदूळ केलाय मस्तपैकी रानात. लोक म्हणतात काळ्या मातीत तांदूळ येत नाही, पण आम्ही आणून दाखवलाय. आता पुढं जाऊन काय होईल, पुढं जाऊन पीक कसं होईल कसं नाही हे निसर्गाच्या हातात आहे. आणि निसर्गाची साथ तुमची आशीर्वाद जर पिकाला लागला तर तांदूळ 1 नंबर येईल. आणि काळ्या मातीसुद्धा तांदूळ येऊ शकतो, हे आम्ही साबित करू शकतो. पोरगं इकडे फाट्यात खेळत होतं, फाट्यात दगडी टाकत होतं आणि पोरगं फाट्यात दगडी टाकता फाट्यातच पडलं. शेवट घरी लावलं बापूंला घेऊन आणि मी वर दावत तांदूळ केला आहे. त्याला पण औषध मारलं. मस्तपैकी औषध मारलं. औषध मारून झाल्यावर मग गुरांचं खाया न्यायचं होतं. गुरांचं खाया काढायला चालू केलं. चालू करत गाडीभर खाया काढायला लागतं. रविवार असलं की आठवड्याभरात खाया. मस्तपैकी नेपेर लागला आहे. 22-23 फुटावर केनियन जम्बो नेपेर आहे. 22-23 फुटावर गेलेलं आहे. मस्तपैकी गुरं खाते ती. कुठे गेली का ना राप राप राप.